Hello students, we will start the problems for electromagnetic induction. सुरुवातीला आपण MCQ जे आहेत ते पाहूयात, त्यानंतर प्रॉब्लेम्स. ओके, तर पहिला MCQ जो आहे तो इथे दिलेला आहे पहा. अ सर्क्युलर कॉईल ऑफ 100 टर्न्स with a cross sectional area A of 1 meter square is kept with its plane perpendicular to the magnetic field B of 1 Tesla. What is the magnetic flux linkage with the coil? आता सुरुवातीला पहा, गिवनमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे ते आपण सुरुवातीला या ठिकाणी राईट करून घेऊ. गिवनमध्ये काय काय दिलेलं आहे पहा. नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत, म्हणजे n आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. ओके, n दिलेले आहेत, 100 टर्न्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर क्रॉस सेक्शनल एरिया दिलेला आहे, म्हणजे एरिया त्या ठिकाणी दिलेला आहे 1 मीटर स्क्वेअर. ओके, त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी दिलेली आहे. ओके, मग मॅग्नेटिक फील्ड काय दिलेली आहे, 1 टेस्ला. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे की मॅग्नेटिक फ्लक्स त्या ठिकाणी तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे फाय तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. फाइंड दी फाय. मग तो फाय काय असेल. सो ऑल दी स्टुडंट्स वी नो दॅट आपण पाहिलेलं आहे. फाय इज इक्वल टू काय असतं, बी इंटू ए. बरोबर आहे. बट या ठिकाणी नंबर ऑफ टर्म्ससाठी आहे म्हटल्यानंतर फक्त n त्या ठिकाणी काय होईल, मल्टिप्लाय होईल, म्हणजे फाय इज इक्वल टू n इंटू बी ए. ओके, हा तुमचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच मग या ठिकाणी नंबर ऑफ टर्म्ससाठी फाय काय येईल, 100 इंटू 1 इंटू 1. सो काय येईल, 100 वेबर. ओके, या ठिकाणी तुमचा काय आला, हा फ्लक्स आलेला आहे लिंक्ड विथ नंबर ऑफ टर्न्स. ओके, 100 वेबर. मग तुमचा ऑप्शन काय असेल, बी इज करेक्ट आन्सर. ओके, बी इज युअर करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढे पहा. अ कंडक्टर रॉड ऑफ लेंथ L is moving with velocity v in direction normal to a uniform magnetic field. What will be the magnitude of induced EMF produced between the ends of the moving conductor? आता या ठिकाणी आपल्याला कंडक्टर रॉड ऑफ लेंथ म्हणजे आता इथे कंडक्टर रॉड ऑफ लेंथ त्याची एल दिलेली आहे, मूव्हिंग वेलॉसिटी व्ही दिलेली आहे, त्याची युनिफॉर्म डायरेक्ट नॉर्मल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड दिलेली आहे. मग व्हॉट विल बी मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस EMF. मग त्या ठिकाणी EMF काय असेल तुमचा, डायरेक्टली त्या ठिकाणी EMF तुमचा काय असेल, E इज इक्वल टू BL-V. हा तुमचा EMF असेल. ओके, हे आपल्याला माहिती आहे, E इज इक्वल टू BL-V. ओके, हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो प्रॉब्लेम आहे, पुढे काय दिलेला आहे पहा. टू कंडक्टर्स. ओके, टू इंडक्टर्स कॉईल with inductance 10 millihenry and 20 millihenry are connected in series. What is the resultant inductance of the combination of two coils? आता इथे सुरुवातीला गिवनमध्ये ओके, तर गिवनमध्ये सुरुवातीला आपण राईट करून घेऊ. गिवनमध्ये काय येईल, गिवनमध्ये
टू कॉइल्स दिलेल्या आहेत, 2 इंडक्टर्स कॉइल्स आहेत विथ इंडक्टन्स, म्हणजे L1 इज 10 मिली हेनरी, L2 इज इक्वल टू 20 मिली हेनरी. ओके, आपल्याला 2 इंडक्टन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत, L1 आणि L2. ओके, आणि आपल्याला रिझल्टंट त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. टू फाइंड रिझल्टंट इंडक्टन्स, आपण त्याला LS म्हणूयात. ओके, मग LS का म्हटलेला आहे? बिकॉज सिरीजमध्ये कनेक्टेड आहे म्हणून. ओके, म्हणून तो सिरीजमध्ये कनेक्टेड आहे म्हणून LS आहे. सो रिझल्टंट काय येईल त्या ठिकाणी? मग आपल्याला इंडक्टन्स सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशन माहिती आहे. ओके, दे ॲक्ट्स ॲज अ रेझिस्टन्स सारखं त्या ठिकाणी तो ॲक्ट करतोय. म्हणजे इंडक्टन्स इन सिरीज L1 प्लस L2. मग L1 काय आहे तुमचा 10 प्लस 20 इज इक्वल टू 30 मिली हेनरी. ओके, मग आन्सर काय असेल आपलं? 30 मिली हेनरी. लक्षात आले? आय होप यू अंडरस्टँड व्हेरी वेल. नंतर पुढचं जे आहे, अ करंट थ्रू अ कॉईल ऑफ सेल्फ इंडक्टन्स 10 मिली हेनरी increases from 0 to 1 ampere in 0.1 second. What is the inductance EMF in the coil? सुरुवातीला गिवनमध्ये लिहून घ्यायचं. गिवन काय दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं. गिवनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? सेल्फ इंडक्टन्स दिलेला आहे. सेल्फ इंडक्टन्स किती दिलेला आहे त्यांनी? 10 मिली हेनरी दिलेला आहे. ओके, तो आपण या ठिकाणी राईट करून घेतलेला आहे. त्यानंतर इन्क्रीजेस फ्रॉम 0 टू 1 ॲम्पियर, म्हणजे आपल्याला चेंजिंग करंट त्या ठिकाणी दिलेला आहे. मग चेंजिंग करंट तुमचा काय असतो? DI. दिस इज युअर चेंजिंग करंट. मग 0 टू 1 म्हणजे 1 मायनस 0 ॲम्पियर इज इक्वल टू 1 ॲम्पियर. ओके, 1 ॲम्पियर दिलेलं आहे. मग आता हे ॲम्पियरमध्ये दिलं आहे, हे हेनरीमध्ये आपल्याला करावं लागेल. मग हेनरीमध्ये काय येईल? 10 इंटू 10⁻³ हेनरी. ओके, आणि ते फाइंड काय करायचं आहे आपल्याला? की इंड्यूस EMF त्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, त्याआधी इथे टाईम दिलेला आहे, चेंजिंग टाईम म्हणजे DT त्या ठिकाणी दिलेला आहे 0.1 सेकंद. कसं लिहू शकतो आपण? 10⁻⁻1 सेकंद. ओके, आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? ई त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर फॉर्म्युला काय आहे तुमचा? E इज इक्वल टू, ओके, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे इंडक्टन्ससाठीचा. ओके, अपॉन DT. ओके, लक्षात आलं आहे? मग पुट द व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला. 10 इंटू 10⁻³ इंटू 1 अपॉन, ओके, DI काय आहे? 1 आहे, 1 ॲम्पियर. त्यानंतर DT काय आहे तुमचा? 10⁻⁻1. सो 10⁻⁻1 इज इक्वल टू, ते एक 1 एक -2 राहील. सो 10 इंटू 10⁻² इज इक्वल टू 10⁻⁻1 व्होल्ट. म्हणजेच E इज इक्वल टू 0.1 व्होल्ट. ओके, मग तुमचा ऑप्शन काय असेल? इथे फॉर्म्युला लक्षात घ्या. इथे dφ/dt असतं, बट इंडक्टन्ससाठी फायची जी व्हॅल्यू आहे ती काय असते? L × I.
ओके, तीच या ठिकाणी पुट केलेली आहे. ओके, मग तुमचं 0.1. तुमचा ऑप्शन कुठला करेक्ट आहे? ए ऑप्शन, 0.1 व्होल्ट. व्हॉट इज द एनर्जी रिक्वायर्ड टू बिल्ड अप अ करंट ऑफ 1 एम्पियर इन अ इंडक्टर ऑफ 20 मिलीहेनरी? म्हणजे 1 एम्पियर करंट बिल्डअप करण्यासाठी इंडक्टर जर 20 मिली एम्पियरचा असेल तर त्याला किती एनर्जी रिक्वायर्ड असेल हे आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, मग सुरुवातीला गिव्हनमध्ये आपण राईट करून घ्यायचं. गिव्हन आपल्याला काय काय दिलेलं आहे? गिव्हनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? करंट त्या ठिकाणी दिलेला आहे, इंडक्टन्स दिलेला आहे. ओके, करंट दिलेला आहे म्हणजे ओके करंट दिलेला आहे I 1 एम्पियर. त्यानंतर इंडक्टन्स दिलेला आहे 20 मिली हेनरी. तो हेनरीमध्ये त्या ठिकाणी कसं कन्वर्जन करणार तुम्ही? 20 × 10⁻³ हेनरी. ओके, आणि आपल्याला काय करायचं आहे? काय एनर्जी त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. टू फाइंड दी एनर्जी इट इज डिनोटेड बाय यू. आपण हे इक्वेशन पाहिलेलं आहे. तुम्ही जर डेरिव्हेशन्स पाहिले असतील तर त्यामध्ये हे इक्वेशन्स आपण पाहिलेले आहेत. ओके, मग तुमची एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे त्या ठिकाणी? ½ × Li². हा तुमचा त्या ठिकाणी एनर्जीचा फॉर्म्युला आहे. सिमिलर इलेक्ट्रिक फील्डसाठी काय होतं की E = ½ mv². फक्त इथे थोडासा वेगळा आहे, Li² आहे. ओके, तर मग यामध्ये आपण व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पुट केल्या. ½ × L 20 × 10⁻³ ओके I1². सो ओके, सो काय 10 × 10⁻³ जूल आलेला आहे इथे, -3 आहे. सो 10 × 10⁻³ म्हणजे 10 मिली जूल. आले लक्षात? तर ही तुमची एनर्जीची जी व्हॅल्यू आहे ती आहे 10 मिली जूल. ओके, मग आपला आन्सर त्या ठिकाणी करेक्ट आन्सर काय असेल? ए ऑप्शन इज करेक्ट, 10 मिली जूल. ओके, सो सगळे MCQ आपण पाहिलेले आहेत, इझी आहेत, व्यवस्थित बघा.